नाम भर दे आसोनिया मोत नाम भर दे आसोनिया नाम भर दे आसोनिया नाम भर दे आसोनिया नाम भर नाम
माऊली महावैष्णव आई मुक्ताई आणि आपल्या अतिशय गोड अभंगामधून वाटायला सोप्या ऐकायला सोप्या पण सिद्धांताच्या दृष्टीने उच्चतम अभंगामधून या इंद्रायणीच्या तटावर खेळ मांडला आणि नाचत खेळत बागडत मुक्तीकडे कसं जावं हा सिद्धांत आई मुक्ताबाई तुमच्या आमच्या समोर मांडत आहे. आज मोठा परम भाग्याचा दिवस. तू म्हणाल काय भाग्य आज? जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे भाग्य सुद्धा कळायला. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापा. ज्याचा वास आहे त्या वासाची प्रतिती देणारे संत जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत जीवनाची किंमत शून्य. संत मायबापाला किंमत का? देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे. विद्वत्ता प्रचूर नाही, बुद्धीने नाही, ज्ञानाने नाही, अभ्यासाने नाही, कर्तृत्वाने नाही, भावे असो ठावे सकाळ. म्हणून हा तीर जो आहे हा बाकी कोणाला भाव देत नाही जोपर्यंत तुमच्या आत भाव नाही. तो ज्ञान आहे ठीक आहे. ज्ञानाचा गाभा जो इथे बसलेला आहे त्याच्यापेक्षा कोणी मोठा ज्ञानी जगात असेल असं मला वाटत. पण त्या गाभ्यानी त्या ज्ञानाने जो गोठलेला होता तो पाझरून इंद्रायणीच्या रूपाने वाहणी वाहत आहे की जेणेकरून सामान्य सुद्धा वाकावून ओंजळ घेऊन पिऊन जावं तो भाव. आणि माऊलीचा भाव आपण प्राशन केल्यावर पुढचे 18 दिवस चालण्याची ताकद यावी, आनंद भोगण्याची ताकद यावी, प्रतीती व्यक्त होण्याची अवस्था प्रगट व्हावी. कळलं की नाही? हे कोण करतंय? ते आई ज्ञानाबाई इथे करते. पण त्या आई ज्ञानाबाईला प्रकाशात कोणी आणलं असेल तर एवढीशी छोटीशी होती. कळलं की नाही? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंड नाही तत्व आहेत. वृत्ती रहित स्थान तो निवृत्ती. वृत्ती नाही असं स्थान नाही जिथून वृत्ती उत्पन्न होते ते स्थान. वृत्ती रहित स्थान म्हणजे काय मोकळं आहे का काय? मग पुढे काय झालं? तो निवृत्ती. वृत्ती रहित स्थान ज्ञानावर येतो तो ज्ञानवा. ते ज्ञान जेव्हा सोपं होतं ते तुम्ही ग्रहण करू शकता. तुम्ही आम्ही तो सोपान त्याचा भोग घेऊ शकतो तो सोपान. आणि ते कुठेतरी थांबावं लागतं. ही मुक्त प्रतीती मुक्त आहे. अशी 4 तत्व आहेत. आणि मला असं वाटतं वारकऱ्याला याचा अभ्यास नसावा. अभ्यासाने गडबड होती हो सगळी. अभ्यास पैल तीरावर राहतो हा आई तीरावर राहतो. कळलं की नाही? अभ्यास काय करतो? तुम्हाला आई तीरावर ठेवतो आणि तुम्ही पैल तीरावर राहता. आता तुमच्यापेक्षा मी सांगायला नकोय कोणाला की अभ्यास नुसता काय करतो. पण अभ्यासाचा जर का ध्यास असेल आणि अभ्यासाची जर का आवड असेल तर त्याच्यातनं कोण निर्माण होतो? एखादा सायंटिस्ट, एखादा तत्ववेत्ता, एखादा फिलॉसॉफर निर्माण होतो. अभ्यास नुसता ग्रहण करतो तो पोट भरून विद्या घेऊन जातो आणि त्या अभ्यासाचं रसग्रहण करतो. तो जीवनाच्या किंवा विश्वाच्या पटलावर आपलं नाव लिहून जातो. लिहावं लागत नाही, आपोआप लिहून जातो. माणसं काय करतात? आमचं नाव घ्या, आमचं नाव लिहा. असे कशाला पाहिजे? करत जा ना.
गात जातो तुका हाची उपदेश लोका नाही विचारित मेघ हगंदारी. अशा प्रतितीत वावरणारे संत आपले मायबाप आहेत. अजून काय पाहिजे? पण या सगळ्याला जर का प्रेरित केलं असेल, प्रोत्साहित केलं असेल, तर एका 6-7 वर्षाच्या चिमुरडीने हे सुद्धा म्हणणं पाप आहे. पण जगताच्या दृष्टीने मांडावं लागतं, हे आम्हाला बोलावं. कोण आहे मुक्ताई? म्हणून मुक्ताबाईंनी सुद्धा अभंगाच्या शेवटी मुक्ताई शब्द टाकले. मुक्ताईचे धन हरिनामाचे. अवघाची संसार मुक्त केला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन ती लोक. या मोकळ्या झाल्या बोलून अवघाची संसार मुक्त केला. चल, त्याला पोषक अभंग आहे तुकाराम. चाल केला असे मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळ. म्हणून मी म्हटलं, हा अभंग जितका तुम्ही म्हणत जाल तितकं त्याचं वजन तुम्हाला जाणवत जाईल की काय अभंग आहे. नाम घेऊन मुक्त. अरे ज्ञानात मुक्ती हा दिंडोरा आहे जगभर. पण एक सांगू का, भारतामध्ये वेद कालापासून ज्ञानी झाले, ऋषीमुनी झाले, तपस्वी झाले, जपी झाले. सुरुवात तशीच असते, म्हणजे कोण कमी किंवा जास्त नाही. जसं आपले पूर्वीचे वंश आणि आपण जसं जसं पुढे जातो तसं प्रगती किंवा बदल दोन्ही म्हणून. त्याला तुम्ही नाव बदल द्या, त्याला प्रगती द्या, हे होत असतं. तसं वेद वेद्य जाणीव म्हणजे वेद. पण वेद उच्चारताना आपण काय म्हणतो? वेदांत. त्या ज्ञानाला आपण काय नाव दिलं? वेदांत. ते काय सांगतात? वेदांत. त्यांचा काय अभ्यास आहे? वेदांताचा. आता एक प्रश्न आहे, वेद वेद्य जाणीव नुसतं जाणीवेत वावरून चालेल का? का वेद वेद्य जाणीवेचा अंत जिथे होतो तिथे नाम सुरू. म्हणून वेदांत जिथे संपतो तिथे वारकऱ्याचा भगवा झेंडा फडकू. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोवला. त्या जाणीवेचा अंत जेव्हा होईल तेव्हा भक्तिप्रेमाचा बाजार सुरू. पहिली मुलगी आहे, मग 16 वर्षाची होते, मग स्त्री होते, आणि तिचा स्त्रीत्वाचा अंत जेव्हा होईल तेव्हा आई जन्माला येते. कळलं का? म्हणून वैष्णव वारकऱ्यांनो हे लक्षात घ्या की ही जाणीव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मातृत्व असो पितृत्व असो त्याचा पाझर तुमच्या हृदयात फुटू शकत. हा, मग स्त्री आहे ती, कोणाची तरी बायको होते, पत्नी होती, आणि पत्नी झाल्यावर सगळे विचारतात मग हा अजून नाही का, अजून नाही का, अजून नाही का, अजून नाही का, हा वाट बघत असतात. ज्याला इतर जण म्हणतात
हे पाप आहे. अरे पण त्याच्यात ते जर का अध्यस्त कारण आहे काम, तोही त्याच्यातनच निर्माण झाला आणि कोणीही त्याच्यातनं देवही तसाच आणि सगळेच तसेच. ईश्वरी सत्ता सुद्धा एकलेन कंठवे म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने चंद्र सूर्य तारांगणे भूत भौतिके भिन्न भिन्न. पण प्रसवाचा वेळ आली जेव्हा, तेव्हा आता कराड साहेब पंढरपुरात मागच्या वर्षी माझं कीर्तन आणि मग पहिली काही कीर्तनं केली. नंतर मी म्हटलं की असंच ही चर्चा चालायच्या, मग आता पंढरपुरात दुसरं काय करू म्हटलं. मग प्रत्येक स्त्री संतावर कीर्तन केलं आणि तेव्हा अशी कीर्तनाला निघालेली असताना फटकन म्हणजे अभ्यास तुम्ही म्हणाल काय नाही, कसला अभ्यास आमचा आणि कसा प्रमाणे सोपान तो ब्रह्मा शिवत्व निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. सोपान तो ब्रह्मा आणि पुढचं काय मूळ माया मुक्त आहे. म्हणजे कीर्तनाला माझ्या जी कलाटणी बसली अशी कपडे करत असताना हे आठवलं. शिवत्व निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्मा आणि मूळ माया मुक्त आहे. आता मूळ माया जर का मुक्त आहे तर माया अज्ञान अविद्या हे काय झालं. आणि संत बोध तर हे सांगतो म्हणजे मान्य करत नाही, संत बोध हे कदापि मान्य करत नाही की मायेने देह जड असतो, अज्ञान कार्य अविद्या कार्य. आता आई काय अज्ञान कार्य आहे? आई अज्ञानाचं कार्य आहे. आई आपल्या जीवनाचं अज्ञानाचं मूळ स्थान आहे. अरे एक लक्षात घ्या, ते निर्गुण निराकार ब्रह्म जेव्हा सगुण साकार होतं त्याला सुद्धा शास्त्रामध्ये विकारी शब्द वापरलेला. सगुण होणं म्हणजे विकारी. आई जेव्हा प्रसवते तेव्हा त्याला विकार म्हणावा का त्याला पूर्णत्व म्हणावं? आई जेव्हा प्रसवते ती प्रसवाची ठिकाण काय म्हणावं, त्याला तो काळ काय म्हणावं, ती क्रिया काय म्हणावी. म्हणून लक्षात घ्या, निर्गुण निराकार ब्रह्म, ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, अंग आणि छाया देवी. काय शब्द आहेत म्हणजे मी चाट पडले असं एक एक मला मिळत गेलं. ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, निर्गुण निराकार ब्रह्म आहे. पण ते सगुण साकार कसं होईल सांगा की मला. मग सगुण साकार जी प्रक्रिया आहे त्याला तुम्ही नाव ठेवा. ते शून्य नाही, ते पूर्ण आहे. म्हणून इथे ठिकाणी त्याला शून्य म्हटलं जातं. पण शून्य म्हणण्यापेक्षा त्याला जर का पॉझिटिव्हली घेतलं तर ते पूर्ण आहे. अजून सांगू का, वेश्येला सुद्धा मुलं होतात, लग्न झालेला सुद्धा मुलं होतात आणि वेश्येला सुद्धा मुलं होतात. जग नाव ठेवतं की वेश्या आहे पण तिचं मूल तिला आईच म्हणतं. ज्यांची विकारी दृष्टी आहे ते म्हणतील जग हे माया कार्य आहे, जग हे अज्ञान कार्य आहे, जग हे अविद्या कार्य आहे. पण आमची माऊली म्हणेल, कळलं की नाही? काय म्हणते माऊली, हे पूर्ण आहे. आणि याचं मूळ पाया तुम्ही जर का बघायला गेला, शोधायला बघायला गेला तर ती मुक्ताईच आहे. आपल्याला असं वाटतं ना की स्त्रीत्व माऊलीमध्ये कुठून निर्माण झालं. निवृत्तीनाथांकडनं तर तसं नक्कीच नाही, ते निवृत्त होते. कळलं की नाही? हा होईल गान बसाव येणे मरे ज्ञानदेव सुख्या झाला. ते तटस्थ होते, ते आशीर्वाद देत गेले. ज्ञानराजा पुढे सरक, ज्ञानराजा पुढे सरक, तुझं चातुर्य नवे नवे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत काय लिहिले, चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, सौभाग्य पोखले सुखाचे. कळलं की नाही? हे बाकी कुणाच्या
काम नाही ज्ञानेश्वर महाराजा व्यतिरिक्त. चातुर्य शहाणे कुठे होईल? ज्ञानेश्वरीतच होऊ शकते. प्रमेय रुचिसी कुठे येऊ शकतं? तिथेच येऊ शकतं. सौभाग्य पोखले सुखाचे कुठे? अपेक्षित ते विरक्ती सदा अनुभव सोहम भावे पारंगती रवी. हे कुठे होऊ शकतं? हे इतर ठिकाणी एकाच ठिकाणी होणार, ते ज्ञानराजाच्या जीवनात. कारण एक ज्ञानराजा निर्माण व्हावा त्यासाठी निवृत्तीनाथाचा त्याग आहे, सोपान काकाचा समर्पण आहे आणि मुक्ताईचा मूळ आधार आहे. परिपक्व झाली एक स्त्रीच ही दृष्टी देऊ शकते. चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. हे कोणी सांगितलं? एक लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल असं का बोलला? नाही सांगते ना. निवृत्तीनाथांनी ताटी, निवृत्तीनाथाचे नाथ संप्रदायामुळे दरवाजे बंदच होते. मागितलं एक शिष्य एक गुरु, हा रुडला साच व्यवहारू. ताटीचे दरवाजे बंदच होते. यांना वाटलं, ते कुठून वाटलं? यांना वाटलं जगाची कळकळ कुठून वाटू लागली? हे कुठून झालं? कंटाळले. रोजची झुंज, रोजचे कष्ट, रोजची टाचणी, रोजची बोचणी हे आम्ही रोज बघतो. तुम्ही समजू नका हे सोपं आहे माझे. पण कधी कधी काय होतं? आंघोळणी पूर्वी होतं ना, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. ती चटके लागणं चांगलं असतं. आता मी माझं सांगते, म्हणजे मी स्वयंपाक घरी करतेच. महाराजांना आमच्याशिवाय स्वयंपाक चालत नाही. आता आधी आई करत होती, आता मला करायला. पण काय झालं, भाकऱ्याला सहसा मी हात लावत म्हणजे येत नाही असं नाही, सगळं येत. पण मग बाई कोणतरी तू भाकरी करून घे. आता परवा 2 वेळा काय झालं, नवीन बाई आली, तिला भाकरी थापता येईल, तर मला करावं लागलं. आणि मग काय झालं, खूप दिवसांनी त्या तव्याला हात लागला, असा चरचरला तुम्हाला.